तुम्हाला जर तांदळ आणायचं आहे तर स्वतः जाऊन तांदळ आणणं, याचा शब्दशः अर्थ म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून तांदळ आणणं असा अर्थ घेऊ नये. कोणाला पोहता येतं, कोणाला येत नाही. तिथे मातृतीर्थावरती पाणबुडी असतात, त्यांना त्यांच्या हाताने जरी तो बाण काढून घेतला त्या कल्लोळामधून तरी चालतो. पण काढण्याआधी मातृतीर्थाची पूजा करावी. ते मातृतीर्थ हे स्वतः मातृस्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवती स्वरूप आहे. तिथे पूजा करावी. पूजा केल्याच्या नंतर प्रार्थना करावी की मातेचं स्वरूप साकारण्यासाठी आम्ही या तीर्थातून एक शिळा काढून घेतोय. आणि जर बघा, मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की जर भाव इतका प्रबळ असेल तर तुम्ही जी शिळा त्या तीर्थातून काढता त्या शिळेवरती आपणहून काहीतरी खूण असते. ज्यावेळेस आपण आपल्या तांदळासाठी शिळा काढली तर त्या तांदळाच्या शिळेवरती 3 गोलाकार असे डॉट किंवा छिद्र म्हणता येईल त्याला, 3 होते. आणि ज्यावेळेस तो तांदळा म्हणजे ती शिळा महाराजांना दाखवली त्यावेळेस महाराजांनी हातात घेतल्यानंतर सद्गुरूची नजर शेवटी पारखी नजर, तर हातात घेतल्यावर महाराजांनी सांगितलं की यावर 3 शक्तींच्या खुणा आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. म्हणजे असे स्वरूप असणाऱ्या शिळा सुद्धा त्या तीर्थामध्ये उपलब्ध आहेत. त्यावर मातेचा तांदळा साकारला जातो. म्हणून तर म्हणले ना, प्रत्यक्ष मातृस्वरूप आहे. त्या तीर्थाची पूजा केल्याच्या नंतर त्यातून ती शिळा आणावी, त्याची माहूरला मुख्य गाभाऱ्यामध्ये जो तांदळा आहे त्याची भेट करून आणावी आणि नंतर तुम्हाला जिथे आवडेल त्या तिथून तो तांदळा तयार करून घ्यावा. जेही स्वरूप आवडेल, जिथे आवडेल तिथे, फक्त शेंदूर लेपितच हवं.